नमस्कार, मी स्नेहस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण एकदम कमी साहित्यात खूप सोप्या पद्धतीने कमी मसाले वापरून मटार कचोरी कशी बनवायची ते बघूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मटार कचोरीसाठी लागणारी इथे कणिक मळून घेऊयात। मैद्याचं पीठ इथे 1 वाटी घेतलेलं आहे। यात चवीनुसार मीठ घालूयात। तेल घालायचं आहे। कडकडीत तेलाचं मोहन केलं तरी चालेल, मी इथे साधं तेल वापरते आहे। 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे। मैद्याच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता। चांगलं मळून घ्यायचं आहे। तेल, मीठ आणि पीठ हे सगळं मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित। या पद्धतीने जर मूठ वळली गेली तर समजायचं आपलं प्रमाण सगळं व्यवस्थित पडलेलं आहे। आता यातच पाणी घालूया। ते नॉर्मल पाणी आहे, गरम पाणी नाहीये। लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घेऊयात। सर्वात आधी मटार कचोरीसाठी मसाला तयार करूयात। धणे हे हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत। बडीशेप, जिरा आणि काळी मिरी आहे। गरम करून झालेले आहेत, त्याची मिक्सर मध्ये पावडर करून घ्यायची आहे। सर्वात आधी इथे मटार शिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे। त्यात 2 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे मटार चांगले शिजवून घ्यायचे आहे। मटार शिजलेले आहेत, ते मिक्सर मध्ये दरदरीत अशी पेस्ट करून घ्यायची आहे। कढईत 1 मोठा चमचा तेल घातला, त्यात पाव चमचा हिंग आणि जे आपण पावडर केली होती खडे मसाल्यांची ते घातलेलं आहे। त्याच्यातच धणे पावडर, आलं लसूण पेस्ट ते परतून घ्यायचं आहे छान। त्यानंतर आपण जे मटारची पेस्ट काढली होती तेही घालायची आहे। तेही छान तेलात परतून घ्यायची एकदा। त्यात आमचूर पावडर टाकायची। आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता किंवा चाट मसालाही वापरू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकदा परत। मटार कचोरीसाठी लागणारं स्टफिंग थोडं थंड झालेलं आहे। याचे गोळे तयार करून घेऊयात। इथे बघू शकता पीठ मळून तयार आहे आणि इथे स्टफिंगचे गोळे असे तयार करून ठेवलेले आहेत। तयार करून घेऊयात आता कचोरी। ते गोळा घ्यायचा आहे, थोडं मळून त्याला वाटीचा आकार द्यायचा आहे। ज्या प्रकारे आपण मोदक तयार करतो त्याच प्रकारे इथे वाटी तयार करायची आहे आणि त्यात ते स्टफिंग भरायचं आहे। इथे उंडामध्ये स्टफिंग भरून घेतलेलं आहे। हे पूर्ण बंद करायचं आहे। थोडं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे स्टफिंग आहे आतलं जी भाजी आहे ते सगळीकडे पसरलं जाईल। कढईत तेल तापलेलं आहे, त्यात एक एक करून कचोरी तळून घेऊयात। दोन्ही बाजूने गोल्डन ब्राउन होईपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवर कचोरी तळून घ्यायची आहे। खुसखुशीत अशी कचोरी तयार होते। याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या कचोऱ्या तळून घेऊयात। इथे स्नॅक्स साठी मटार कचोरी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच छानशाच रेसिपीज मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।